त्या सकाळी आमचा वाडा आपापल्या चुलीकडे बसून न्याहारी करत होता. नंतर सर्वांची न्याहारी आटपली आणि शेतात जाण्यापूर्वी पान खावं म्हणून माझे काका बाबा ओसरीवर बसलेले होते. तेव्हा गुरुजी, आजी आणि आत्या तिथेच होत्या. गुरुजी म्हणाले, आजीबाई, मला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. आजी म्हणाली, बोला ना गुरुजी. आजीबाई, मी बघतोय आपल्या तातूला आता कोणी ना कोणी सतत काहीतरी गोड खायला देत असतात आणि अति गोड खाण्यानं मधुमेह हा रोग होऊ शकतो. तर आता त्याचं ते गोड खाणं सगळ्यांनी थांबवलं पाहिजे. आजी वैतागानं म्हणाली, अहो गुरुजी, ह्या मेल्या तातूने आमचं बाभळीचं रान अर्धं घाण करून ठेवलंय. पण ही माणसं माझं ऐकतील तर ना. या तातूनं जे काही केलं आहे त्याबद्दल कोणी 4 शब्द त्याला सांगतील तर शपथ, उलट त्याचे हे लाड सुरू झाले. तेव्हाच देवा, नंतर ते घडलं बरं का. आमचे नागो काका काही बोलणार होते तेव्हाच ते अचानक म्हणाले, आंबे आंबे, आता चंपा येणार आहे आणि ती माझी नातसून होणार आहे. हे ऐकताच क्षणात तिथे सर्वत्र स्तब्धता पसरली. पण दुसऱ्या क्षणी आमचा वाडा हसण्याच्या कल्लोळाने भरून गेलेला होता. आजी भयंकर खुश झाली. एकदम म्हणाली, रामदास, तू आणि इरली आजच जाऊन आबा आणि बाजीरावला भेटून चंपाला मागणी घाला. ते सातमाईंचं मागणं डावलणार नाहीत. त्यावेळी आमच्या आया, आम्ही पोरं तातूकडे धावलो आणि तो बावळट आमच्या चेष्टेला हसून दाद देत इरली काकूंच्या कुशीत शिरला. तेव्हा त्याला लाडानं बाजूला ढकलत म्हणाल्या, तातू, आता तू नवरदेव होणार आहेस. आता तू माझ्या नाही, चंपाच्या कुशीत शिरायचं. असं त्या म्हणतच होत्या तेव्हाच चंपा वाड्यात शिरलेली होती. चंपा वाड्यात शिरली आणि ती आले आले अगदी तातूसारखं इरली काकूंच्या कमरेला मिठी मारून रडायला लागली. इरली काकू तिला उठवत म्हणल्या, अगं हे काय चंपे, तू एकटीच आलीस? बाकीची मंडळी कुठे आहेत? तशी ती रडत म्हणाली, आत्या, मी एकटीच आले एसटीनी. आजी तिला जरा चिंतेनं म्हणाली, अगं पण तू घरी सांगून आली आहेस ना, आणि आबा तुला एकटीला जा म्हणाले. तेव्हा आता चंपानं माझ्या आत्याच्या कुशीत शिरत रडत आजी आणि सगळ्यांकडे बघत ती म्हणाली, आज्जे, मला रामरायाशी लग्न नाही करायचं. मला ना. एवढं बोलून ती थांबली. तशी आत्या हसत म्हणाली, तर तुला यात हसणाऱ्या तातूशी लग्न करायचं आहे ना. जा आता हातपाय धुऊ, चहा घे. आमच्या इरली काकू चंपाला घेऊन आत गेल्या तेव्हा रामदास काका आजीला म्हणाले, चल आहे, गुंतास सुटला. पण तरीही चंपा कोणाला न सांगता इथे आली आहे हे आबांना कळवावंच लागेल ना. आजी हसत म्हणाली, रामदास, कुणी आबांना काही कळवायची गरज नाही. चंपा वाड्यात नाही हे समजल्यावर त्यांचा अख्खा वाडा दुपारपर्यंत इथे पोहोचेल. आपण फक्त आता त्यांची वाट बघायची. त्यावेळी मी तातूकडे बघितलं तर तो आपल्या खोलीकडे निघाला होता. मी हलकेच त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, अरे तातू, एवढी चंपा इथे आली आहे तर तू तिला तिच्या तापाबद्दल जाऊन काही विचारणार नाही आहेस का? तेव्हा तो काही न बोलता फक्त हसला आणि आपल्या खोलीत निघून गेला. इथे आजीनी मंगी काकूंना हाक मारली आणि म्हणाली, मंगे, तू पुरणपोळीसाठी डाळ भिजत घाल. तुझ्या हातानं आज सातमाईंना पुरणपोळी खाऊ दे. मंगी काकू हसत म्हणाल्या, आये, म्या कवाच डाळ भिजत टाकली. नंतर आजी नागो काकांना म्हणाली, नागो, आज कोणी शेताकडे जायचं नाही आहे तर तू शिरगुप्पीला जा. चांगलं 5-6 शेर मटण आण. तसंच येताना मिठाईसुद्धा घेऊन ये. नागो काका हसत हसत म्हणाले, आये, पाहुण्यांसाठी तयारी चालली आहे ना. आजीने हसत मान डोलावली आणि तिने गुण्या काकूंना बोलवून वड्याचं पीठ शिजवायला सांगितलं. तसंच माझ्या आईला आबांना आवडतं म्हणून चण्याची उसळ करायला सांगितली आणि आमचा वाडा आबा आणि त्यांच्या कुटुंबाच्या स्वागताच्या तयारीला लागला. आज इतक्या दिवसांनी सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं उतरलेलं होतं. त्या दिवशी दुपारी साधारण 3 वाजण्याच्या सुमाराला 2 जीपा आमच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिल्या. तेव्हा आजी गुरुजींना म्हणाली, गुरुजी, तुमच्या या नवीन पिढीनं हा असा गोंधळ घालून ठेवला आहे, आता ते सगळं आम्हाला निस्तरायला लागणार आहे. आता आबा आणि बाजी ह्या लग्नाला सहजासहजी तयार होणार नाहीत, कारण रामरायाचं स्थळ सोडून कोणी अशिक्षित तातूबद्दल का विचार करेल.
आता आमच्याकडे फक्त एकच जमेची बाजू आहे आणि ती म्हणजे सातमाईंनी कौल दिलेला आहे. त्यामुळे कदाचित आबा बाजीराव या लग्नाला होकार देतील. हे ऐकून गुरुजी म्हणाले, आजीबाई, आपल्या सातमाईंनी कौल दिलाय आणि चंपा ही तातूला योग्य अशी मुलगी आहे. गुरुजी, तुमचंच हे बोलणं ऐकून सातमाईंना वाटलं असेल की एवढं गुरुजी म्हणतायत तर ही चंपा आपली नाचून व्हायला योग्य आहे आणि म्हणून त्यांनी लगेच नंतर कौल दिलेला असावा. हे असं माझी आजी आणि गुरुजी बोलत असताना आबा आणि त्यांची सगळी मंडळी वाड्यात आली. आल्या आल्या आबा बाजीराव गाईगाईनं म्हणाले, आहे चंपा इथं आली आहे का? आजी म्हणाली, आबा घाबरू नकोस, चंपा इरलीच्या चुलीजवळ आहे, ये, आम्ही तुझीच वाट बघतो. आजी हे बोलत असताना रामदास काकांनी पुढे होऊन आबांच्या आणि रमा काकूंच्या पायाला हात लावला. तेव्हा बाजीराव एकदम म्हणाले, आजी, ह्या चंपानं नुसता घोळ घालून ठेवलाय. तेव्हा इरली काकू चंपाला घेऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या, बाजी, आता काही बोलायचं नाही. हे बघ, चंपा इथे येण्यापूर्वी सातमाईंनी ती येणार आहे हे सांगून तिला आपल्या नाचसुनेचा मान दिला आहे आणि आज मी तुम्हा सर्वांसमोर या सातमाईंच्या वाड्याची मोठी सून म्हणून माझ्या आणि वाड्यातल्या सगळ्यांतर्फे मी तुझ्या चंपूला तातूसाठी मागणी घालतीये. तसे एकदम काहीही न बोलता बाजीराव काका आबांकडे, शंकर काकांकडे बघायला लागले. तेव्हा रमा काकू एकदम पुढे झाल्या आणि म्हणाल्या, बाजी पोरा, अरे आता विचार कसला करतोयस? ज्या सातमाईंनी आपला सखा परत आणला त्या सातमाईंचं मागणं डावलणार आहेस तू? अरे आपल्या चंपाचं भाग्य मोठं आहे, तिला सातमाईंची नाचसून व्हायचं भाग्य मिळालं आहे. तरी बाजीराव काका चाच पडत म्हणाले, अगं इरली अक्का, आपली चंपा शिकली आहे आणि तातू. तसं लाजाळूचं पान असलेली चंपा तातूकडे बघत हसत लाजत म्हणाली, बाबा मी शिकवीन की यांना. चंपाच्या ह्या बोलण्यावर तिथले ते सगळे नकाराचे काळे ढग निघून गेले. गुरुजी पुढे झाले, आबांना म्हणाले, आबासाहेब, मी जरा बोलू का? म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याबद्दल मला क्षमा करा, पण आमचा तातू अशिक्षित असला तरी त्याचं शिक्षणा वाचून काही अडत नाही. अहो, तो सगळ्या कामात हुशार आहे, कष्टाळू आहे. खरं तर ह्या वाड्याच्या कामात त्याचाच हातभार सगळ्यांपेक्षा जास्त आहे. अहो, जो मुक्या जीवावर आपल्या अंतःकरणापासनं माया करतो त्याचं अंतःकरण किती निर्मळ असेल. आमचा तातू असा निर्मळ अंतःकरणाचा तरुण आहे. या बाजीरावांची चंपा त्याला अगदी योग्य अशी आहे, तेव्हा आपण त्या दोघांना आशीर्वाद देणं रास्त ठरेल असं मला वाटतं. आता मात्र बाजीराव एकदम पुढे झाले आणि म्हणाले, आजी, आनंदी आणि इरली अक्का, मी माझी चंपा या वाड्याच्या तातू खोताला देतोय. तसंच माझ्या पोरीला नाचसुनेचा मान दिल्याबद्दल मी सातमाईंचाही खूप आभारी आहे. तेव्हा चंपा, तातू पुढे झाले, सगळ्यांच्या पाया पडले. तेव्हा आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून बाजी काकांच्या प्रस्तावाचं स्वागत केलं होतं. ते छान रात्री आमच्या ओसरीवर जेवायची पंगत बसली होती. त्या संध्याकाळी मंगी काकूच्या हातच्या पुरणपोळ्या सातमाईंनी झपाट्याने खाल्ल्या. राणी काकूंच्या घरी एक पुरणपोळ्याची टोपली गेली होती. आम्ही सर्वजण ते मटण वड्याचं पूर्णावरणाचं जेवण हसत खेळत जेवत होतो. त्यावेळी गुरुजी आजीच्या जवळ बसून जेवत होते. तेव्हा शिवाकाका त्यांना म्हणाले की गुरुजी, आज मस्त मटण वडे दाबून खा, थोडा वेळ तुमचं ते अहिंसेचं तत्त्व बाजूला ठेवा. मान हलवत गुरुजी फक्त हसले. तेव्हा माझ्या आजीने बघितलं की गुरुजी प्रत्येक घास घेताना आणि नंतर आपल्या अंगठीकडे बघत होते. आजी न राहून त्यांना म्हणाली, गुरुजी, आता त्या अंगठीकडे पाहत पाहत जेवू नका. जर जेवताना तुमच्या पोटात ती गेली ना तर आबा तुम्हाला नवीन अंगठी देतील करून. आबाही मोठ्यांदा हसत म्हणाले, अरे जरूर जरूर गुरुजी, तुम्ही निवांत जेवा, अंगठीची काही पर्वा करू नका. त्यावेळी आमचे वृद्ध गुरुजी इतके छान लाजले होते. आत्यानं त्यांच्या ताटात नको नको म्हणत असताना सुद्धा डावभर मटण वडे घातले. माझी म्हातारी आजी मात्र या भरलेल्या पंक्तीकडे अत्यंत समाधानानं बघत होती. आत्ता ह्या क्षणी तिचा वाडा सखासह परिपूर्ण होता. आता इथे आमचे सुरेश, रमेश दादा, आत्मा, तुका दादा, आम्ही सगळी मुलं होतो. कुणी कुठं गेलं नव्हतं आणि पूर्वीच्या दिवसातला हा एक दिवस असा उगवला होता. माझी आजी हलकेच पुटपुटली, सातमाईंनो, माझा हा वाडा असाच भरलेला ठेवा आणि तुमच्या रक्षणाचा पदर आम्हा सर्वांवर असाच ठेवा.
आमच्या सातमाईंवर नितांत श्रद्धा ठेवणारा आबांचा वाडा सातमाईंनी होकार दिल्यावर तातू आणि चंपाच्या लग्नाला तयार झाला होता. आता हे देखील आहे म्हणा की त्यांच्या सखाला जसाच्या तसा परत आणणाऱ्या सातमाईंना ते तरी कसा नकार देणार होते. त्या बैठकीत तातूचं चंपाचं लग्न ठरवलं गेलं, पण सुरेश, रमेश, आत्मा, तुकादादांच्या अगोदर तातूचं लग्न करावं हे आजीला काही पटत नव्हतं. तेव्हा आत्या आणि इरली काकू म्हणाल्या, आई आता ह्या चौघांची लग्न झाल्यानंतर तातूचं लग्न करायचं हे काही आम्हाला पटत नाही. चंपा सोन्याच्या पावलांनी पहिल्यांदा सातमाईंच्या वाड्यात येऊ दे. सगळ्यांनीच त्या गोष्टीला होकार दिला. गुरुजी म्हणाले, आजीबाई आता तातूचं चंपाचं लग्न जुळलंय, आपण उरकून घ्यावं ते. तसंच ह्या कोणाचं लग्न कुठे जुळलं की आपण तसं उरकून घ्यावं. आता या चौघांच्या लग्नापर्यंत ह्या दोघांनी थांबणं म्हणजे ह्या दोघांवर तो अन्याय आहे. कोणाचं लग्न जमलेलं असताना त्या दोघांना वर्षानुवर्ष थांबायला सांगणं हे काही ठीक नाही आहे. तेव्हा आजीला आणि सगळ्यांना ते पटलं. फक्त बाजी काका म्हणाले की आता चंपा शिक्षिका होईल त्यावेळी म्हणजे 1 वर्षाने त्यांचं लग्न करायचं. आमच्या या तातू आणि चंपाच्या या अशा लग्न जुळण्यानं मात्र आमच्या रमाकाकूंच्या मनासारखं झालेलं होतं. आमच्या रमाकाकूंनी तातूला अगदी लहानपणापासून बघितलं होतं. त्यांना तो गुणी कामसू मुलगा फार आवडत होता. त्याला पाहिलं की अनेकदा त्यांना असंही वाटत असे की आपल्या चंपाला ह्या तातूसारखा एखादा होतकरू तरुण मिळायला हवा, आणि आज त्यांच्या मनासारखं झालं होतं. इकडे कोल्हापुरात मात्र आबांच्या वाड्यानं चितळ्यांना नकार दिला याबद्दल सगळीकडे जोरदार चर्चा झाली होती. पण रामरायाला लगेच दुसरं स्थळ येऊन त्याचं लग्नसुद्धा झालं होतं. आमच्या वाड्यात सुरेश, रमेश, आत्मा, तुकादादा असल्यामुळे आजीने 8च दिवसात सातमाईंच्या पारावर गावजेवण घालून तातू आणि चंपाचा साखरपुडा धडाक्यात केलेला होता. त्या गावजेवणाच्या वेळी आमचे किन्ना काका नेहमीप्रमाणे आपल्या खवचट स्वभावानं म्हणाले की तातू लेका तू गरीब स्वभावाचा आहेस असं समजत होतो, पण तू तर लेका खाली मुंडी पाताळ धुंडी निघाला. आजी पटकन म्हणाली, किन्ना अरे बैला गुमान जेव, कोणाची मुंडी कुठे ते बघू नको, तुझी मुंडी खाली घाल आणि गप जेव. तरी किन्ना काका म्हणाले की आई आता धाकट्याचं तू लग्न ठरवलंस तरी या चौघा थोरल्यांचं कधी ठरवणार हे बरं दिसतंय का. तेव्हा मात्र आजी आता जरा रागाने म्हणाली, किन्ना तुला नाती झाल्या ना की त्यांची लग्न मी त्यांच्याशी करायचं ठरवलंय, गप जेव आता. गुरुजी म्हणाले, कृष्णराव जेवताना बोलू नये, ठसका लागू शकतो. आजी म्हणाली, गुरुजी त्याला कृष्णराव म्हणू नका, त्याला कळीचा नारदराव असं म्हणा तुम्ही. हे ऐकून निर्लज्ज किन्ना काकासुद्धा जोरात हसले होते. आमचे आत्मा तुकादादा मॅट्रिक झाल्यानंतर आमच्या रामदास काकांनी त्यांना चिकोडीच्या मेडिकल कॉलेजमध्ये न घालता त्यांना मुंबईच्या शारदा मेडिकल कॉलेजमध्ये घातलं होतं आणि तिथेच ते वसतिगृहात राहणार होते. त्यावेळी आमचे गुरुजी स्वतः त्या दोघांचा दाखला घेण्यासाठी रामदास काकांबरोबर मुंबईला गेले होते. इकडे कोल्हापूरला मी, रत्ना, सगुणा, चिंगी मॅट्रिक चांगल्या प्रकारे पास झालो होतो. कोल्हापूरलाच आबांच्या वाड्यात आम्ही 1 वर्षाचा शिक्षिकेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. आमच्या जैता काकांच्या सुलेखाचं मात्र सांगलीच्या मातब्बर एकबोटे घराण्यातल्या सुहास एकबोटे यांच्याबरोबर लग्न झालं आणि ती सांगलीला निघून गेली. आमचा दोंडी आणि मुरली आबांच्या वाड्यात राहून कोल्हापूरला शिकत होते. आमच्या विठ्ठल काकांचं यशवंत उर्फ येशा आणि जैता काकांचे ज्ञानेश्वर आणि पुंडलिक आमच्या सुरेश रमेश दादांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकण्यासाठी चिकोडीला रवाना झाले, तर आमची यमी मॅट्रिकला गेली. यावर्षी आमची चंपाबाई ही शिक्षिका झाली होती, त्यामुळे तातूचं आणि तिचं दिवाळीच्या सुट्टीत लगेच लग्न करायचं ठरलेलं होतं. त्यामुळे आम्ही पोरी वाड्यात आलो की मात्र तिला आणि तातूला चिडवून हैराण करून सोडायचो. मी तातूकडे बघून जोरात ओरडायचे, तातू पाहुणा म्हणून आला आणि आबांच्या वाड्यात चंपाचा गोंधळ केला. हे माझं चिडवणारं गाणं ऐकलं की तातू हसत माझी वेणी ओढून आजी ही सरस्वती बघ म्हणून ओरडत असे. खरंच किती छान दिवस होते ते. आमची सुंदर चंपा सगळ्यांना खूप आवडत होती. मला तिची शांत आणि समजूतदार वृत्ती फार आवडत असे. सगळ्यात आमच्या मंगी काकू विलक्षण खुश होत्या. आपल्याला चंपासारखी सालस सुशिक्षित सून मिळाली याचा त्यांना विलक्षण अभिमान आणि आनंद झाला होता.
त्या दिवसातून 10 वेळा सातमाईंच्या पारावर जाऊन त्यांचे आभार मानून काहीतरी गोडधोड पारावर ठेवून यायच्या. आमच्या चांगल्या अंतःकरणाच्या मंगी काकू स्वतःवर आणि स्वतःच्या नशिबावर फार खुश होत्या. खरं तर इतक्या चांगल्या आयुष्याची, भरलेल्या संसाराची त्यांनी कधी अपेक्षा केली नव्हती. खरोखर तिच्या नवऱ्यानं तिचं ते रस्त्यावरचं जीणं संपवून तिला एक छान जीवन दिलं होतं. त्यामुळे मंगी काकू आमच्या नागो काकांनी कधीही त्यांना काहीही बोललं तर कधीच त्यांना उलट उत्तर न देता खाली मान घालून त्यांचं बोलणं ऐकत आणि जास्त झालं तर डोळ्यांना पदर लावत. पण गंमत अशी होती की त्या जरी नागो काकांना कधी उलट उत्तर देत नसल्या तरी नागो काका कधी त्यांना बोलायला लागले की लगेच इरली काकू, आजी, आत्यामध्ये पडायच्या आणि काकांनाच ओरडायच्या. तसे नागो काकाही कधीच मंगी काकूंना विशेष असं बोलत नसत म्हणा. फक्त तातू आणि चंपा प्रकरणात त्यांचा पारा चढला होता. त्यात आता त्यांचं बोलणं ऐकणाऱ्या हक्काच्या अबोल अशा मंगी काकू होत्या. त्यामुळे तातूचा राग त्यांनी मंगू काकूवर काढला आणि ते साहजिक होतं. पण आता सगळं व्यवस्थित झालेलं होतं. आता मंगी काकूंना सातमाईंच्या सुनेचा मान होता, मनपसंत नवरा होता, एका मुलाच्या जन्मानं त्यांची ओटी भरली होती आणि आता त्यांची हक्काची मनपसंत सून त्यांना मिळणार होती. म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही कधीही आपलं नशीब खोटं आहे म्हणून स्वतःला कोसत बसू नका. कारण कधी कोणाचं नशीब आमच्या मंगी काकूसारखं फळफळेल हे काही सांगता येणार नाही. फक्त देवावर नितांत विश्वास ठेवा, म्हणजे तो देव सगळं चांगलंच करतो. आमचे कंजूस आणि सतत खिसपिस करणाऱ्या आमच्या शिवा काकांना सुद्धा चंपा फार आवडत होती. खरं तर चंपाला आम्ही सगळ्यांनी अगदी लहानपणापासून बघितलं होतं. ती आमच्या वाड्यात माझ्या आणि सगुणेसारखी सगळ्यांना प्रिय होती. जेव्हा तिचं तातूशी लग्न ठरलं त्यावेळी शिवा काका तिला जवळ घेऊन म्हणाले, चंपे पोरी, फार मोठं नशीब काढलंस ग. अगं पुस्तकातले 100 किडे तुला मिळाले असते पण आमच्या तातूसारखा दुर्मिळ हिरा नशिबाने मिळालाय हो. आणि मंडळी, ती गोष्ट अतिशय खरी होती हो. खरं तर आमच्या वाड्यात आबांच्या घराण्याशी आमच्या वाड्याचे संबंध पुन्हा जुळले गेले याचंच सगळ्यांना फार बरं वाटलं होतं. लवकरच आमची चंपा शिक्षिका झाली. मी चिंगी सगुणा शिक्षिकेचा अभ्यासक्रम करायला लागलो होतो. आणि एका सुमुहूर्तावर दिवाळीच्या दिवशी आमच्या सातमाईंच्या वाड्याचं माप ओलांडून चंपानं सातमाईंची आणि आजीची नातसून म्हणून ग्रहप्रवेश केलेला होता. आमच्या चंपाचं नाव तातूनं रेणुका असं ठेवलं. ती आता सौभाग्यवती रेणुका तातोबा खोत होऊन मंगी काकूंची सून झालेली होती. त्यावेळी आमच्या मंगी काकू आजी आणि आत्याला धरून ओक्साबोक्षी रडल्या, कारण त्यांच्या कपाळी यल्लम्माची आराधिनिका हा डाग असूनसुद्धा तिच्या अशिक्षित पोराला आबा पाटलांची लाडकी नात सून म्हणून मिळाली होती. आणि चंपा आणि तातूच्या पोरांना लग्नासाठी कसलाही त्रास होणार नव्हता. त्यांना कुठल्याही चांगल्या घराण्याची मुलगी आता सहज मिळू शकणार होती. स्वतः मंगी काकू जेव्हा लग्न करून पहिल्यांदा इथे आल्या तेव्हा सातमाईंच्या पुढे डोकं टेकवताना त्या रडत म्हणाल्या होत्या की माझ्या सातमाया आयांलो मना तुम्ही आणि माया यांनी समधा दिलाय आणि म्या तो कवाच इसरायची नाही. आता तातूचं लग्न झालं, चंपाचं त्याने आपल्या आवडीचं रेणुका हे नाव ठेवलं, तरी आमच्या वाड्यात तिला सगळेजण चंपा म्हणत आणि आम्ही पोरी तिला चंपा वहिनी म्हणायला लागलो होतो. आता आम्हा सगळ्यांनाच वाटलं होतं की सुशिक्षित चंपा लग्न झाल्यानंतर तातूला शिकवेल. पण या चंपानं कधीही तातूला काहीही म्हणजे अगदी आ ई सुद्धा पाटीवर गिरवायला दिली नव्हती. कदाचित आमच्या तातूनच तिला तेवढा वेळ दिलेला नसावा. असो, आमच्या मांजरीवाडीत रुही विद्यालय सुरू झालं. तिथे 1ली ते मॅट्रिकपर्यंतचे वर्ग भरायला लागले. तसंच इथे फुकट शिक्षणाच्या सोयीमुळे गरीब विद्यार्थ्यांची फार गर्दी होती. इथे आता प्रत्येक वर्गाला मोठ्या स्वतंत्र खोल्यांची, शिक्षकांची चांगली सोय केलेली होती. तसंच परगावातून आपल्या कुटुंबासह आलेल्या शिक्षकांची राहण्याची स्वतंत्र आणि चांगली सोय केली होती. त्या सगळ्यांनाच वाड्याच्या विहिरीचा फार उपयोग होत होता आणि एकट्या अविवाहित शिक्षकाला आमच्या वाड्यातनं भाकरी मिळत होती. गुरुजी इथले मुख्य हेडमास्तर होते. ते सगळ्या शाळेकडे जातीनं लक्ष देत होते. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या सगळ्या अडचणींकडे ते नीट लक्ष ठेवत असत. त्या रुही विद्यालयाच्या मागे मल्लखांब शिकवण्याची सोय करून एक शिक्षक त्यासाठी नेमला होता.
आता आम्हा सातमाईच्या पोरांना इथे कॉलेज नसल्यामुळे नेहमी बाहेर कोल्हापूरला शिकावं लागलं होतं. त्या रुही विद्यालयात आता रामोश्यांची, कातकऱ्यांची आणि आजूबाजूच्या गावची पोरंसुद्धा शिकत होती. रुही विद्यालयाचा ती लाभ घेत होती. आमच्या राणी काकूंचा नारायण कधीच मॅट्रिक पास होऊन नंतर गणिताचा शिक्षक म्हणून आमच्या रुही विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागला. आमच्या दौलती काकांनी हे रुही विद्यालय झाल्यावर ती आपली एकाच खोलीची शाळेची खोली आठवण म्हणून आमच्या गुरुजींनाच देऊन टाकली. त्या खोलीत आता एखादा अविवाहित शिक्षक आला की त्याला ती वापरायला दिली जायची. त्या शिक्षकाचं जेवणखाण मात्र आमचे दौलती काका बघायचे. आमचे गुरुजी नंतर आमच्या वाड्यातच राहिले. ते आता आजी आणि आत्याबरोबर भाकरी खात उरलेल्या वेळेला सखाला मांडीवर घेऊन आजीबरोबर जुन्या गोष्टी बोलत बसत. कधी उदास होऊन म्हणत, आजीबाई, माझ्या आयुष्यात कधी भूतकाळ आठवावा असं काही घडलं नव्हतं, पण इथे आल्यावर मात्र आता मला भूतकाळ कधी आठवावा असं वाटेल. आमच्या चंपावहिनीनंतर दुसऱ्या वर्षी मी सगुणा आणि चिंगी आमच्या रुही विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरीला लागलो. त्यावेळी माझ्या म्हाताऱ्या थकलेल्या आजीला आणि माझ्या आत्याला विलक्षण आनंद झाला होता. माझ्या बाबांनी, शिवा काकांनी गावभर पेढे वाटून सातमाईंना गावजेवण घातलं होतं. आमच्या कावत्या मावत्याला नंतर मुलगेच झाले. पेढे घेऊन आलेल्या किन्ना काकांना आजी हसून म्हणाली, किन्ना, वाटलं होतं तुला 2 नाती झाल्यावर मी सुरेश आणि रमेशचं लग्न आटपून घेईन, पण तसा काही योग नाही बघ. किन्ना काका हसत म्हणाले, ठीक आहे, पुढच्या वर्षी बघू की. आमच्या रामकाकांचा धनंजय मॅट्रिक झाल्यानंतर रामकाकांनी शिरगुप्पीत एक खताचं दुकान त्याला घालून दिलं होतं. आता आम्ही मांजरीवाडीतले शेतकरी धनंजयच्या दुकानातनं खतं खरेदी करत होतो. आमच्या कावत्या मावत्यांची पोरं आपल्या आजोबा आणि वडीलधाऱ्यासारखी डांबरासारख्या काळ्या वर्णाची, घाऱ्या डोळ्यांची झाली. आता आम्ही पोरी वाड्यात आल्यानं आमचा वाडा जरा भरला होता. रुही विद्यालय सुरू झालं आणि मांजरीवाडी ही जरा अंगानं भरली तरी आरा काकांच्या त्या भिंतीच्या हद्दीआड अजूनही रात्रीचा तो गोंधळ सुरूच होता. पण आता परगावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्या गोंधळाची सवय झाली होती. त्या सगळ्यांना सांगितलं गेलं की आरा नावाच्या गृहस्थाचं सगळं कुटुंब त्याच्यासकट एका अपघातात गेलं आहे, त्यामुळे त्या सगळ्यांनी त्यांची जागा आणि वाडा झपाटला आहे. आजीला कधी कधी वाटायचं त्या रहीम मास्तरांनी गौरीबरोबर असं वागायला नको होतं. ते जर तसे वागले नसते तर आज आरा काका, सीता काकू असते, गौरी सुखानं संसार करत असती आणि कदाचित रहीम मास्तर याच रुही महाविद्यालयात शिक्षक म्हणून राहिले असते आणि ते आणि त्यांची आई त्या शाळेच्या खोलीत राहिले असते आणि त्यामुळे मांजरीवाडी भ्रष्ट झाली नसती. या सगळ्या विचारांनी नंतर तिला असंही वाटत असे की खरंच एखादा माणूस परिणामांचा विचार न करता जर अविवेकानं वागला तर त्याचा असा घातक शेवट होतो. आमचे रहीम मास्तर असे अविचारानं वागले आणि आपल्या आईसह आरा काकांच्या कुटुंबाला घेऊन बुडाले. म्हणून म्हणते की तुम्ही सुद्धा कधी अविवेकानं वागू नका. लवकरच आमच्या लिंबोणी काकांच्या वैजू आमच्याबरोबर रुही विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. तरी देखील त्या मधल्या सुट्टीत माझ्या आणि सगुणाच्या कानाशी लागून आपल्या खळ्यातल्या, मळ्यातल्या, बांधावरच्या भूताखेतांबद्दल काही बाई सांगतच असत आणि आम्ही इतक्या मोठ्या घोड्या झालो तरी डोळे मोठे करून आश्चर्यानं ते ऐकत असू आणि शाळा सुटल्यावर त्या बांधावर पडलेल्या उलट्या लेंड्या पाहायला धावत असू. आमचा लिंबोणी काकांचा मारुती आता ताडमाड वाढला होता. तो आता आपल्या वडिलांच्या बरोबर शिवा भक्तानं सांगितलेल्या बांधावरच्या, बाबळीच्या झाडावरच्या भूतांना पानं ठेवत होता आणि शिवा भक्ताबरोबर मटण वडे भूताच्या नावानं हाणत होता. आता लिंबोणी काकांचा शिवा भगत म्हातारा झाला होता. तरी त्यांना लिंबोणे काका आणि मारुत्यामुळे कधीही दारू आणि मटण वड्याची कमतरता भासली नव्हती. खरं तर आमचे लिंबोणी काका ते शिवा भक्ताचं घर चालवत होते. वर्ष अशीच भराभरा जात राहिली. प्रत्येक माणसाचं असंच असतं. त्याचं बालपण फार लवकर संपतं, त्याचं तारुण्य सावकाश संपतं, तर वृद्धत्व त्याला झटकन अकाली कोमेजून टाकतं. माझी आजी, आमचे गुरुजी आता फार थकले होते. गुरुजींनी आपल्या हेडमास्टरच्या पदावर दुसऱ्या शिक्षकाची नेमणूक केली होती, पण ते अधूनमधून रुही विद्यालयात जाऊन तिथल्या कामकाजावर लक्ष ठेवत होते. त्यांचं मांजरीवाडीत कॉलेज आणि दवाखाना उघडायचं स्वप्न काही अजून पूर्ण झालेलं नव्हतं.
आता आत्याचे केस मध्ये मध्ये पिकले होते, तर आमच्या सगळ्या मंडळींच्या केसावर करडी छटा यायला लागली होती. आमचे सुरेश रमेशदादा यांनी चिकोडीला आपलं शिक्षण संपवलं. ते इंजिनियर झाले आणि तिथेच कामाला लागून ते स्थायिक झाले, कारण लहानपणापासून तिथे राहिल्यामुळे आता त्यांना चिकोडीबद्दल जिव्हाळा वाटत होता. त्या दोघा होतकरू तरुणांनी तिथेच जमीन घेतली, मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्याचं नाव आनंदी भुवन असं ठेवलं. तरी आमच्या त्या दोन्ही दादांचं आमच्या वाड्यात सणासुदीला येणं जाणं चालू होतं. विशेषतः त्या आजी करता आवर्जून येत आणि आमची आनंदी आत्या त्या दोघांकडे जाऊन येऊन राहत होती. पुढे सुरेशदादाचं सावंतवाडीतल्या पाटील घराण्यातल्या नेत्रा या तरुणीशी लग्न ठरलं. नेत्रासुद्धा इंजिनियर होती. नेत्राची जुळी बहीण आधिराशी रमेशचं लग्न ठरलं. ही आधिरा मात्र आपल्या आईसारखी गोरीपान, काळ्याभोर डोळ्यांची सुंदर तरुणी होती आणि ती कॉलेजमध्ये लेक्चरर होती. दोघा भावांचे या जुळ्या बहिणींची विवाह ठरले तेव्हा योगायोग असा झाला होता की सुरेश आणि रमेशनी आनंदी भुवन हा बंगला एकत्र राहण्यासाठी बांधला होता. आता नेत्रा आधिरा बहिणी बहिणी असल्यामुळे त्या आनंदी भुवन बंगल्यात कधी वादावादीचा प्रश्न येत नव्हता. आमच्या आत्याला आपल्या या दोन्ही सुना फार पसंत होत्या. नंतर आजीनी गुरुजी आणि रामदास काका, आत्या, सदाप्पा काका, जैता काका आणि लंगड्या किन्ना काकांना घेऊन सुरेश रमेशच्या लग्नाची रीतसर तारीख ठरवली. या आमच्या दोन्ही दादांची लग्न आमच्या सातमाईंच्या वाड्यात सातमाईंच्या पारावर झाली. त्यावेळी नागो काका त्या जोडप्यांना आशीर्वाद देऊन झाल्यावर नेहमीप्रमाणे अचानक म्हणाले, "अंबे, यांचे संसार सुखी होतील. माझ्या रक्षणाचा पदर यांच्यावर नेहमी राहील." या सुरेश आणि रमेश दादांच्या लग्नाला आमचे आत्मा तुकादादा आपल्या मित्रांना घेऊन आले होते. ते लग्नानंतर 2 दिवसांनी परत मुंबईला निघून गेले. नंतर सुरेश आणि रमेश आपल्या नेत्रा आणि आधिराबरोबर चिकोडीला निघाले. तेव्हा साहजिकच त्यांनी आनंदी आत्याला आपल्याबरोबर यायला फार आग्रह केला. पण आमची फार चांगली आत्या आपल्या आईला आणि गुरुजींना आणि आम्हा सगळ्यांना सोडून कधी त्या चिकोडीच्या आनंदी भुवनमध्ये कायमची राहायला गेली नाही. ती कधीकधी आजी आणि गुरुजींच्या बरोबर आधेमध्ये टॅक्सीनं जायची, तिथे 4-5 दिवस राहायची आणि परत आमच्या वाड्यात यायची. आमची आजी आता दिवसेंदिवस थकत चालली होती. आता तिच्या वाड्यात आमचा सखा होता, आम्ही पोरी होतो. आमचा यशा, दोंडीबा, मुरली होते, तातू होता, चंपा होती, गुरुजीसुद्धा होते. तरीही आपल्या या भरलेल्या वाड्यात तिला आपल्या आत्माराम आणि तुकारामची फार आठवण होऊन ती व्याकुळ व्हायची. त्या दोघांसाठी तिचा जीव नेहमी तळमळत राहायचा. आता सुरेश रमेशदादासुद्धा आमच्यापासून दूर होते. त्यांच्यावरही आजीची माया होती, पण तरीही तिला नेहमी आठवत असे. जेव्हा सखा गेला होता तेव्हा इरली काकूंनी त्या दोघांना आम्हा सगळ्यांपासून लांब ठेवलं होतं. त्यावेळचे त्यांचे ते केविल वाहणे चेहरे आत्तासुद्धा तिचा जीव खात होते. आणि त्यानंतर शिक्षणाच्या निमित्ताने ते आम्हा सगळ्यांपासून लांब राहिले होते. कधी आले तर घडीभर पाहुण्यासारखे राहायचे, लगे निघून जायचे. आणि आजीला त्यावेळी माहिती होतं की हे दोघे डॉक्टर झाल्यावर सुरेश आणि रमेशदादासारखे मुंबईला स्थायिक होणार. म्हणजे एवी तेवी ते सातमाईंच्या वाड्याचे फक्त 4 दिवसांचे पाहुणे होऊन कायमस्वरूपी मुंबईला राहणार होते. या सगळ्या विचारांनी ती भयंकर अस्वस्थ व्हायची. तसं आमच्या वाड्यातलं कोणी मुंबईला जाऊन त्या दोघांना भेटून येत असे. आम्हा मुलींची फेरीसुद्धा कधी आमच्या आईबाबांबरोबर मुंबईला होत असे. तसंच आमचे आबा, रमा काकू, शंकर आणि बाजीराव काकासुद्धा त्यांच्याकडे जाऊन येत. आमच्या वाड्यात रामदास काका, विठ्ठल काका, नागो काका आपापल्या कुटुंबाबरोबर मुंबईला आत्मा आणि तुकाकडे जाऊन हॉटेलात राहून 4 दिवस जीवाची मुंबई करून येत. त्यावेळी माझी आई, मंगी काकू, गुणा काकू आणि कमळी काकूंनी पहिल्यांदा ती भव्य दिव्य मुंबई डोळे भरून बघितली होती. आमचा सखाराम आता चांगला 4 वर्षाचा झाला होता. आत्मा तुकादादाचे आजीला होणारे दुःख हा सखा मात्र आपल्या सहवासाने थोडंफार कमी करत होता. आजीला जरा विरंगुळा मिळत होता. पुढे लवकर आमच्या चंपा वहिनीला दिवस गेले. आता आमचा वाडा आणि मंगी काकू चंपा वहिनीचं कौतुक करत तिला आंबट तिखट खाऊ घालण्यात गुंतल्या होत्या. आम्ही पोरी तिला आणि तातूला चिडवण्यात गुंग झालो होतो. आता चंपा आमची वहिनी असली तरी ती आम्हा पोरींची अगदी पहिल्यासारखी म्हणजे मैत्रिणीसारखी वागत होती. तिला आम्ही वहिनी म्हणालो तरीसुद्धा तिला ते आवडत नसे. ती आम्हाला आपल्याला चंपाच म्हणा असं सांगत असे.
कधी खास आजीसाठी म्हणून आत्मा तुकादादा अचानक घरी येत त्यावेळी ती माझी म्हातारी सुरकुतलेली आजी विलक्षण खुश व्हायची. त्यावेळी आपल्या त्या ताडमाड वाढलेल्या दोघा देखण्या नातवांना ती सतत आपल्या जवळ घेऊन आपल्या अंधुक डोळ्यांनी त्यांना बघत काही बाही बोलत राहायची आणि नंतर जेवणाचं ताट घेऊन त्यांना स्वतःच्या हातानं ती भरवतसुद्धा होती. त्यावेळी आमचे ते दोन्ही दादा तिची ती आपल्यावरची माया बघून आपले डोळे ओले करायचे. आजी डोळे पुसत म्हणायची, बाळांनो तुम्ही नीट अभ्यास करा, मोठे डॉक्टर व्हा. आणि लबाडांनो तुम्ही डॉक्टर झाल्यावर मग मात्र मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार नाही हां, कारण आता माझी काळजी माझे 2-2 डॉक्टर घेतील. आपल्या आजीचं हे असं बोलणं ऐकलं की ते डॉक्टरी करणारे आमचे आत्मा तुकादादा डोळे ओले करत आणि आजीच्या कुशीत शिरत. कधी गुरुजी आजी अशी आत्मा आणि तुकादादाच्या आठवणीनं गहईवरून गेली की गुरुजी तिला म्हणत, आजीबाई अहो तुमची नातवंड एक एक यशाची पायरी चढून लवकर यशाचं शिखर गाठणार आहेत. तुम्ही फक्त त्या दिवसाची वाट बघा, तुमची तब्येत सांभाळा. अहो खोत घराण्याचे 2 तरुण डॉक्टर होणार, भारताचे आदर्श नागरिक होऊन ते जगणार, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आजी गुरुजींचं हे भाषण ऐकून वैतागायची आणि म्हणायची, गुरुजी अहो कसली डोंबलाची पायरी चढताय. अहो आता कधी कधी मला वाटतं मी त्या दोघांना शेतकरी करायला हवं होतं, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ ते दोघे माझ्या नजरेसमोर राहिले असते. आजीबाई अहो मोठं होण्यासाठी प्रत्येकाला कसला ना कसला स्वार्थत्याग करावा लागतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याची यशस्वी वाटचाल करायला गुरु होऊन मार्गदर्शन करतो. कवी लेखक हे माणसाच्या शिणलेल्या मनात आपल्या लेखणीद्वारे हितगुज करतात, त्यांचं मनोबल वाढवतात. 4 विरंगुळ्याचे नाजूक क्षण कवितेद्वारे लेखनाद्वारे अनुभवायला देतात. माझी आजी म्हणाली, गुरुजी तुम्ही जर बाप असतात तर असं बोलला नसतात. तुमच्याकडे मोप शेतीवाडी असती तर मी सांगते तुम्ही तुमच्या पोरांना शेतकरी केलं असतं. अहो नोकरी करणाऱ्या बापाने आपल्या पोराला डॉक्टर करावं आणि जमीन असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या पोराला शेतकरीच करावं. आमच्या आजीच्या या बोलण्यावर मात्र गुरुजी काही न बोलता शिवशिव करून आपल्या दोन्ही गालांवर मारून गप्प राहत. पण त्यांना माहिती होतं की इथे बोलण्यात काहीही अर्थ नाही आहे. माझ्या या आजीला आपल्या आत्मा तुकासारखं आमच्या आराकाकांचं विलक्षण दुःख होतं. कोणाच्या आध्यात मध्यात नसणाऱ्या आराकाकांचं ते हसतं खेळतं घर गौरीच्या एका लहानशा चुकीमुळे नष्ट झालं होतं आणि रोज रात्री त्यांचे ते अडकलेले आत्मे पुन्हा पुन्हा ते दुःखद क्षण भोगत बसलं होतं आणि त्याचं भयंकर दुःख आजीला होत असे. ती गुरुजींकडे हे दुःख व्यक्त करायची, पण गुरुजी काही बोलायचे नाहीत. पण ते त्यावेळी मनात नक्की म्हणाले असतील की ह्या सातमाईंच्या आजीबाजींना खूप दुःख आहे, त्यांना खूप काही कळतं आहे. आता आमचं मांजरीवाडी रुही विद्यालयामुळे गच्च भरलं होतं. इथल्या शांत वातावरणात शहरी गोंधळ जाणवायला लागला होता. गुरुजींनी आराकाकांच्या भिंतीवर नोटीस लावली की या भिंतीच्या पलीकडे कधीही कुणीही जाऊ नये. ही आरा या ग्रहस्थाची हद्द आहे, कुणी ही हद्द ओलांडली तर जीवाला धोका होऊ शकतो. आता आराकाकांच्या वाड्यातला तो नेहमीचा गोंधळ थोडा कमी व्हायला लागला होता. त्यांचं ते हातात वेळा घेऊन इथे तिथे पळणं हळूहळू थोडं कमी होत गेलं. आमची मांजरीवाडी भरली आणि मांजरीवाडीतल्या झाडावरचे मुंजे, हाडळणी, वेताळ, शेताच्या बांधावरचे झपाटे, बाभळीच्या झाडावरचे झपाटे यांची शांती थोडी भंग झाली होती, तरी आमच्या शिवाभक्ताचं त्यांना पान ठेवणं चालू होतं. आता आराकाकांच्या वाड्यातून आजही गौरीच्या पैंजणाचे, सीताकाकू आराकाकांच्या बेसूर रडण्याचे आवाज ऐकू येतात, पण नंतर ते हळूहळू संपून जातात. तरी हल्ली कधी तिथल्या वाड्यातला गोंधळ खूप वाढला तर माझी आजी आमच्या दारात उभी राहून ओरडायची की आरा पोरा आता शांत हो, झोपायला जा. मग खरंच तिथला तो गोंधळ हळूहळू शांत होत जायचा. पण एकदा काय झालं, दिवाळीच्या अमावास्येला गावानं बघितलं की आमचे मान तुटके आराकाका त्या भिंतीच्या बाहेर येऊन खालच्या मळ्यात सगळ्यांना दिसले. म्हणजे खरं तर आमच्या रामदास काकांनी ते पहिल्यांदा बघितलं. त्यांनी तिथे गाव गोळा केला. सगळ्या गावांनी बघितलं की तिथे मान तुटके आराकाका लवकुशच्या गळ्यात हात टाकून मोठमोठ्यांदा रडत होते. त्यांच्या मागे पिंजारलेले केस घेऊन हाडळणीसारख्या दिसणाऱ्या आमच्या सीता काकू रडत उभ्या होत्या आणि त्यांच्याजवळ सुंदर गौरी आपलं फाटलेलं पोट घेऊन उभी होती.
आणि सगळ्यात भयंकर म्हणजे सगळ्यांनी पाहिलं ते आमच्या लवकुशच्या डोळ्यातनं अनिवार अश्रुधारा वाहत होत्या. ते जोरजोरात हंबरत होते. त्यावेळी सगळ्यात आश्चर्य म्हणजे तिथे सगळा गाव लोटला होता आणि सगळेजण रडत रडत उभे होते. आता साधारणपणे एखादं भूत दिसलं की क्षणभर दिसतं, लगेच नाहीसं होतं. पण आराकाका आणि त्यांचं कुटुंब नाहीसं न होता सकाळपर्यंत सगळ्यांना दिसत होतं तसंच रडत उभं राहिलं होतं. सगळे गावकरी कंदील हातात उंचावून भरल्या डोळ्यांनी त्या सगळ्यांकडे बघत होते. त्या गर्दीत फक्त आमचे लंगडे किन्ना काका तेवढे नव्हते. ते दाराला कडी घालून गप्प आपल्या खोलीत बसून होते. तेव्हा ते लवकुशचं हंबरणं त्यांना तिथे सुद्धा ऐकू येऊन ते भीतीने थरथर कापायला लागले होते. आणि सगळा गाव आणि माझी आजीसुद्धा ते भयंकर आकृती बघून घाबरली होती. कधी नाही ते आराकाका आपलं सगळं कुटुंब घेऊन हद्दीच्या बाहेर आले होते आणि हा सगळ्या गावाला फार मोठा धोका होऊ शकत होता. तरीही आजींनी तिथे जमलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्यातल्या त्यात बजावलं की ही गोष्ट त्यांनी बाहेर कुठे बोलू नये. त्यावेळी मी सुद्धा सगळ्यांबरोबर पुन्हा आमच्या आराकाकांना, सीता काकूंना, गौरीला, लवकुशला बघितलं. ते सगळेजण त्यावेळी आमच्यापासून खूप लांब अंतरावर उभे होते. आराकाका आपली तुटकी मान घेऊन लवकुशच्या गळ्यात पडून रडत होते, तर सीता काकू रडत आराकाकांकडे बघत होत्या आणि गौरी आपलं फाटलेलं आतडी बाहेर लोंबणारं पोट आपल्या दोन्ही हातांनी धरत सीता काकूंकडे रडत रडत बघत होती. त्या कोणाचंच लक्ष आमच्याकडे नव्हतं, पण देवा फक्त ते लवकुश आम्हा सगळ्यांकडे बघून रडत होते. त्यावेळी आमचा तातू जमिनीवर पडून जमीन जोरजोराने हाताने मारत ओक्साबोक्शी रडला होता. तसं तिथले आम्ही सगळेच रडत होतो आणि मला अचानक जाणवलं की गौरीचे ते सुंदर डोळे क्षणभर माझ्यावर खेळले. ती मला म्हणतेय की सरस्वती, तू नेहमी माझ्या नशिबाचा हेवा केलास, बघ तू माझ्यापेक्षा किती नशीबवान आहेस. आणि मी घाबरून चटकन आत्याच्या कुशीत शिरले. ते इतक्या लोकांच्या गर्दीत गौरीनी मला बरोबर ओळखलं होतं. आजीनी नंतर सगळ्यांना आपल्या घरी जायला सांगितलं आणि म्हणाली, उद्या सर्वांनी प्रत्येक घरातून मूठ धान्य घेऊन यावं, आपण आरासाठी गावजेवण घालू. दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या सणाच्या वेळी प्रत्येकानं आपल्या घरातनं हे ते धान्य फराळाचं आरासाठी आणून दिलं. नंतर दौलती काकांच्या विहिरीच्या जहरामागे आराकाकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी जेवण शिजवण्यात आलं. तेव्हाही त्या प्रत्येक अन्नात आणलेल्या फराळात पुन्हा एकदा भयंकर किडे वळवळायला लागले. नेहमीप्रमाणे ते सगळं जेवण गावाच्या बाहेर फेकून देण्यात आलं. त्यानंतर नागोकाकांनी मिरजेच्या एका प्रसिद्ध मुसलमान मांत्रिकाला बोलवून आणलं. त्या मांत्रिकानं त्या आराकाकांच्या भिंतीसमोर काही धार्मिक विधी केले. भिंतीच्या सभोवताली एक तार मंत्रवून लावली आणि त्यानंतर मात्र आमचे आराकाका कधी आपल्या हद्दीबाहेर आपल्या कुटुंबाला घेऊन आले नाहीत. या घटनेनंतर गाव नंतर कधीही आराकाकांना जेवण घालायच्या भानगडीत पडला नव्हता. त्यावेळी गावाला एक फायदाही झाला होता की गावात बाहेरून येऊन चोरी करणाऱ्या चोरांनी या आराकाकांच्या भीतीने नंतर आमच्या गावात तरी चोऱ्या माऱ्या करायचं सोडलं. आता आमच्या मांजरीवाडीत भटक्या कुत्र्या मांजरासारख्या गावात होणाऱ्या भुरट्या चोऱ्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्या होत्या. होतच नव्हत्या म्हटलं तरीही चालेल. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे किन्ना काकांचा दुर्दैवी अंत. ते ऐकण्यासाठी भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.